नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या कपिलनगर पोलिसांनी मोठी कामगिरी करत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। 30 जूनच्या रात्री 8 ते 11 वाजेच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीवरून सहारे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचण्यात आला। दरम्यान पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याची ओळख राहुल मधुकर साखरकर, वय 30 वर्ष, राहणार तारकेश्वर नगर, नागपूर अशी झाली आहे। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि लोखंडी कट्टा असा सुमारे 25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी कोणत्या तरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत होत्या। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई डीसीपी निकेतन कदम आणि एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सतेश आडे आणि त्यांच्या टीमने केली आहे। सध्या स्थितीत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशावरून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। मूर्तिजापूरमध्ये एलसीबीने नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी वाहनातून 15 बॉक्स देशी आणि 2 बॉक्स विदेशी दारू जप्त केली आहे। एकूण मुद्देमालाची किंमत 69,920 रुपये इतकी आहे। आरोपी योगेश अनिल कनोजे, वय 33 वर्ष, राहणार समतानगर, याला अटक करण्यात आली असून 5 लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली आहे। एकूण 5,69,920 रुपयांचा जप्त करण्यात आलाय। ही कारवाई एसपी अर्चित चांडक, अपर एसपी अभय डोंगरे आणि पीआय शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे। नागपूर शहरातील धरमपेठ येथील महफिल स्मोक शॉपवर एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई केली आहे। सीताबर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या शॉपमध्ये ई सिगारेट, विदेशी प्रतिबंधित सिगारेट आणि हुक्का साहित्याची अवैध विक्री केली जात आहे। 1 जुलै रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत छापा टाकण्यात आला। यावेळी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दुकानातून 17 ई सिगारेट, 17 विदेशी सिगारेट पॅकेट्स, हुक्का पॉट्स, फ्लेवर्स, पाईप, 4 मोबाईल, डीव्हीआर, एक दुचाकी वाहन आणि रोख रक्कम असा एकूण 3,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी ई सिगारेट प्रतिबंध अधिनियम आणि कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सीताबर्डी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। यवतमाळ पोलिसांनी शहरात अवैध शस्त्रसाठ्यावर मोठी धडक कारवाई केली आहे। शहर पोलीस ठाणे आणि अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत 2 स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी रायफल, बंदूक, तलवार आणि जिवंत कारतुसांसह सुमारे 12 लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला। स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात रणवीर रमण वर्मा आणि मोहम्मद अशफार मोहम्मद असलम मलनस उर्फ भाया यांना अटक करण्यात आली आहे। दोघांकडून शस्त्रांबरोबरच काही मद्याच्या बॉटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितलं की हे मोठं रॅकेट असू शकतं। या शस्त्रांचा स्रोत आणि उद्देश काय होतं याचा सखोल तपास सुरू आहे। यवतमाळात अशा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। नागपूर क्राईम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा शाखेने मोठी कारवाई करत वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भारती हॉटेल सरगममध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला। या छाप्यात हॉटेलचा मालक अतुल संजय भारती याला अटक करण्यात आली असून 2 पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे। अतुलने गेल्या 6 महिन्यांपासून हे हॉटेल भाड्यानं घेतलं होतं आणि महिलांना पैशांचे आमिष दाखवून देह व्यवसाय करायला लावत होता। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून आधी खात्री केली आणि नंतर कारवाई केली। घटनास्थळावरून पोलिसांनी एकूण 61,478 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला। पकडलेल्या दोन्ही महिलांनी आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे या व्यवसायात उतरल्याचे सांगितले असून त्या दोघेही विवाहित आहेत। संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलीस करीत असून आरोपी आणि महिलांना त्यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आले आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।